तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल दे थोडी पाया पडिलो वराडी काय वणे तुम्हा पासी काय वणे तुम्हा पासी मिताल्पचे संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तो का म्हणे देवा काय भातो के पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी समचरण सरोजम सांद्र नीलाबुधावम जगननीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण हो य सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नी आता त्रिपुटी साधित त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णात टिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल तोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांगे नमनगा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला तूर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमनगा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचे देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग सेवेकरता निवडला माझ्यापेक्षा तुमचा खालून जास्त आवाज आहे अजूनही कोणाचंच लक्ष नाही काय किती मग्न झाले गप्पामध्ये तुम्ही कीर्तनाला आलेत की कशाला मला तेच कळत नाहीये हा मग माईक तिकडे घ्या आम्ही तरी ऐकतो तुम्ही बोला माझं बोलणाऱ्या माणसाकडे लक्ष जातं आणि स्वयंपाकावाल्यांनी आवाज कमी करा तिकडचा आवाज इकडे विक्षेप होऊ देऊ नका फार वेळ बोलणार नाही मी फार थोडं बोलतो पण तुमच्या हिताचं बोलेल इतक्या लांबून तुमच्या करता तुम्ही मला बोलवलं 400 किलोमीटरवरनं
तुमच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे ना. करू सुरुवात आता. आता कोणी बोलणार नाही. हा, माझा स्वभाव तुम्हाला माहिती नाही अजून. माझा असं आहे, घाबरू नका. माझा स्वभाव असा आहे का बोलणाऱ्या माणसाकडे लक्ष जातं, आणि ज्या वेळेला लक्ष गेलं का मी काय सांगत होतो याचा विसर पडतो आणि पहिल्यापासून सुरू करावं लागतं. मग आता तुम्हाला तुमच्या पदरात किती पाडायचं हे तुमच्या हातात आहे. नाही ते मिटलंच नाही अजून. अजूनही आवाज कानावर आहे त्यांचा. तुम्ही जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत मी सुरू करीत नाही. तिडून पुढं 2 तास धरायचे आपले. मी थांबून घेतो, तुमचं होऊ द्या एकदा. तुम्ही ज्या वेळेला सांगाल आता सुरू करा त्यावेळेला करतो. करू सुरू आता. आता शांत झालं वातावरण. इकडे लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला. बरं, या अभंगामध्ये फक्त तुम्ही पहिले डोक्यातून असं हे काढून टाका का हा अभंग फक्त शिवरात्रीलाच चालतो. हे पहिले डोक्यातून काढा. हा अभंग तुकोबाराच्या जीवनामध्ये नेमका प्रसंग कोणता होता, आणि अशा प्रसंगी तुकोबारायला या अभंगाची ज्याला लिखाण करावं लागलं, अभंग लिहावा लागला. खरं तर हा पत्रवाळी प्रकरणातला अभंग येतो. म्हणजे काही साधक मंडळी देहूवरनं काशीला निघाले विश्वनाथाच्या दर्शनाला, आणि निघाल्यानंतर तुकोबारायला विचारणा केली, तुम्ही चालता का? म्हटले काशीला. तुकोबाराय म्हणे भाडं किती आहे? 7,500. त्यावेळेला ही प्रथा नव्हतीच. पायी तीर्थयात्रा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाचे माझा नेम सिद्धीने, हाचे माझा नेम सिद्धीने. देवा माझे मन लागो तुझे पाय, देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे पाय, देवा माझे मन लागो तुझे पाय. अनिक मागणे नाही नाही आता, मॅच होत नाही गायल्यानंतर. ते जाऊ द्या, हाय तसं घेऊ साजरं करू. आपला विषय इथं चाललेला आहे. तुकोबाराय यात्रेकऱ्याला बोलतात की तुम्ही काशीला जा. माझं काशी, सप्तमोक्षपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र दर्शन, 4ही धाम, फक्त पंढरपूरचा पांडुरंग. पांडुरंगाला सोडून याला देव म्हणा त्याला देव म्हणा, मी कोणत्याच देवाला देव म्हणत नाही. जगात सगळ्यात मोठा माझ्या नजरेत एकच देव आहे, तो पंढरपूरचा पांडुरंग. ह्याच्यापेक्षा मोठा देवच नाही. तो या देवाचाही देव बर्या माझा पंढरीराव, बर्या माझा पंढरीराव, बर्या माझा पंढरीराव. देवाचाही देव बर्या माझा पंढरीराव, बर्या माझा पंढरीराव, बर्या माझा पंढरीराव. तो या देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव. सगळ्यात मोठा महान देव पंढरपूरचा पांडुरंग. जर मी दुसऱ्या देवाला देव म्हणल तर माझ्या पातिव्रत्याला बाध येईल. मी ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरा जाईल. काय छाती ठोकपणे तुकोबारायनं सांगावं, मी बाकी देवाला देव म्हणत नाही. याला देव म्हणा त्याला देव म्हणा,
दुसऱ्या देवाला देवच म्हणत नाही. तुमच्या लक्षात आला का नाही घोटाळा अजून कोणास ठाव. तुकोबराय भक्त कोणाचे आहे? पांडुरंगाचे. आणि अभंग कोणाला लिहिला? हा, भगवान शंकर महादेवाला. मग आज तुकोबरायाच्या पातीवर त्याला वाद येत नाही का? तुकोबरायाला आज ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जावं लागत नाही का? नाही नाही नाही, याच्याकरताच हा अभंग अभेद स्थितीकडे नेणार आहे. भेदापासून परावृत्त करून अभेदामध्ये नेऊन घालणारा अभंग आहे. आपल्या जुन्या काळामध्ये शैवपंथी आणि वैष्णवपंथी असा कट्टर वाद होता. एकमेकाला आमंत्रण नसायचे. शैवपंथ्याचं वैष्णवपंथ्याला नाही आणि वैष्णवपंथ्याचं शैवपंथ्याला नाही. बरं, मार्ग तिकडं जाण्याचेच होते दोन्ही बरं का. मनोनी पार्थाबाई प्रवेशावया माझ्या ठाई उपायाची नाही वाणी येत गा वाणी येत वाणी येत गा. उपायाला कमतरता नाही. अनेक मार्ग भगवंताकडे जाण्याचे आहे. शैवपंथी असो अथवा वैष्णवपंथी, या दोनही पंथाला एकत्र आणण्याचं काम करणारे माझे ज्ञानोबा आहे. सगळे एकत्र आणले. तसं पाहिलं तर आपल्या 3 परंपरा वारकऱ्याच्या, राठोड बाबा 3 होत्या का नाही? नाथाची वेगळी, तुकोबारायाची वेगळी, ज्ञानोबारायाची वेगळी परंपरा. तिन्ही एक नाही. नाथांची परंपरा दत्त परंपरा, बरं तुकोबारायाची चैतन्य परंपरा आणि ज्ञानोबारायाची नाथ संप्रदायाची परंपरा. या तीनही परंपरा बघा कशा आहे. अजून जमतच नाही ते, अवघड आहे. माझी विनंती आहे बरं का, सरपंच आहे का इथं? राठोड भाऊ, सीताराम भाऊ आले का? बरं बरं. म्हणजे रामेश्वर भाऊ, ही तरुण मंडळी आता मला भेटली सगळी पोरं. पुढच्या वर्षी ना बाबा मध्ये ठेवा, म्हणजे चौकून माणसं आणि मध्ये स्टेज असलं म्हणजे लक्ष राहील सगळीकडं. इथं काय झालं, मध्ये थोडा गॅप पाडला आपल्यात. हां 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 बरोबर. हां हां बरोबर. हां, मला तो मागच्या वेळेला इथंच होतं का? तिकडं होतं आहे ना. मला काहीतरी बदल वाटला थोडासा. असू द्या, तुम्ही जेवढ्यांना ऐकायचं. काय होतं, बोलणाऱ्या माणसामुळे शेजारच्याचं नुकसान होतं. त्याला जे पदरात पडायचं त्याच्या तेही पडत नाही. बोलू नका, आपण बोलू नका, शेजारच्याला बोलू देऊ नका. आपण उठू नका, शेजारच्याला उठू देऊ नका. आपण झोपू नका, शेजारच्याला झोपू देऊ नका. कृपया चष्म्यावाल्यापासून सावधान. त्यांच्यावर फारसा विश्वास धरायचा नाही. ते चष्म्याच्या आतून डोळे लावण्याची दाट शक्यता आहे. पण इथं आलेले चष्म्यावाले कोणीही झोपणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. करू सुरुवात आता. इकडे लक्ष द्या. कुठपर्यंत आलो होतो, गेलो डोक्यातून. आता करू पहिल्यापासून चालू. हां, 3 परंपरा. ज्ञानोबारायाची परंपरा ध्यानात घ्या. तुकोबारायाची सांगतो. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ हेतून या. बरं, हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी. श्रीहरी नको, कोणाला उपदेश केला? हां, हंसरूपी ब्रह्मा श्रीहरीनं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवानं नारदाला, नारदानं व्यासाला, व्यासानं शुकाला, शुकानं राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबा चैतन्य. मग बाबाजीने स्वप्ने येऊन तुकयाला अनुग्रह दिला निजप्रती. मग तुकोबारायानं निळोबारायाला, निळोबारायानं शंकर स्वामी शिवरकरांना आणि शंकर स्वामी शिवरकरांना मल्लाप्पा वासकरांना. अशी ही परंपरा तुकोबारायाची. आता वासकर फडाकडं. बरं, ही झाली तुकोबारायाची पूर्ण परंपरा सांगितली. दत्त परंपरा नाथांची. जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणते त्यास. जो हा सर्वांचा आदि गुरु हे
तयाचा ब्रह्मानुग्रहित ब्रह्मा तरीस उपदेशित आत्रिपाद प्रसादित श्री गुरु अवधूत दत्तात्रये दत्तात्रय परंपरा सहस्र अर्जुन यदुदोसरा जनार्दन शिष्य तिसरा केला करा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जान समूळ निरसन भवबंधन शरण एका जनार्दन झाले संपूर्ण परंपरा परंपरा झाली संपूर्ण परंपरा. पहिल्यापासून सांगितली नाथाची. चला आता राहिली ज्ञानोबरायाची. ज्ञानोबरायाची परंपरा. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. मच्छिंद्रनाथानं कोणाला सांगितलं? गोरक्षाला. मच्छिंद्रनाथ कोणाचा अवतार? ह्या तुमच्याकडनं जाऊ कमी इथून. अहो आपलं नेहमीच रोजचं पाठातलं आहे ना आता. मच्छिंद्रनाथ महाराज कोणाचा अवतार आहे? नाही, महादेवाचा का विष्णूचा? असा विष्णूचा अवतार. बरं, मच्छिंद्रानं बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथ कोणाचा अवतार? हा, लई सोपं राव. महादेवानं विष्णूला सांगितलं आणि विष्णूनं महादेवाला, परत महादेवानं विष्णूला, विष्णूनं महादेवाला. असंच आहे फक्त, काहीच बदल नाही त्याच्यात. फक्त उलट पालट लावू नका. भगवान विष्णूनं महादेवाला सांगितलं, मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला. गोरक्षानं बोध हा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनीनाथ महाराज भगवान विष्णूचा अवतार. बर, परत भगवान विष्णूनं महादेवाला सांगितलं. कोणाला? निवृत्तीनाथाला. निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आता परत महादेवानं विष्णूला, निवृत्तीनाथानं कोणाला सांगितलं? ज्ञानोबरायाला. आणि माऊली कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. बरं, आता याचं मूळ पाठीमाग या. आता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे मच्छिंद्र महाराजा. आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, सकळ सिद्धांत हे मच्छिंद्र दयाचा. मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षा मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. 3 परंपरा आता तिन्ही एकत्र करा. मेळविली मांदी वैष्णवांची. सगळ्या एकत्र केल्या ज्ञानोबरायानं. म्हणून अभेद स्थिती, भेदामध्ये देव जवळ येत नाही. काला सुद्धा होतो का? देव ब्रह्म ऐक्य स्थिती होतच नाही. अभेदामध्ये होतो काला, भेदात होत नाही. तुका म्हणे काला कुठे भेद गेला, अभेद गेला, वाज खंडोनी गेला. मले तुका म्हणे भेदा भेद गेला, वाद खंडोनी. अभेद स्थिती. किती अभेद व्हावा? भावा भावामध्ये वैर ठेवायचं नाही. बहीण भावामध्ये वैर ठेवायचं नाही. ऐका ऐका,
बरं का, आपल्यामध्ये भेद करायचा नाही, भावकीमध्ये मदत करायची, चुक्या काढायच्या नाही, हा अभेद आहे. गावामध्ये जास्त पार्ट्या करायच्या नाही, एकत्रित बिनविरोध करा, विलक्षण बिनविरोध करा. मायबाप काही पडलेलं नाही हो त्याच्यामध्ये. किती दिवसाकरता आलो राव आपण, फार थोडे दिवस आलो. आनंदी जीवन जगा, एवढं सगळं पार्ट्या जास्त करायच्या. बरं, ज्याच्या विरोधात उभं राहायचं त्याचंच तोंड पाहत पाहत आयुष्य काढायचं. कळतंय का बघा तुम्ही. म्हणून विनंती आपल्याला, मी उभा महाराष्ट्र हाच प्रचार करतो, तुम्ही माना अथवा नका मानू, कारण भोगलंय ते. आमच्या गावात एका बापाची 2 दाढी झाली ग्रामपंचायत. ज्या वेळेला मला फोन आले ना, फार वाईट वाटलं होतं मला. पाया पडलो बिनविरोध विलक्षण केलं. दोन वेळेला आता बिनविरोध केलं. विनंती आपल्याला, भावाभावात वैर इथूनच पडायला सुरुवात आहे. ऐकून घ्या तुम्ही, एवढं घरी न्या फक्त. जेवणा करता अख्खा महाराष्ट्र येईल. मला काय सांगायचं ध्यानात घ्या बरं का, तेवढ्या पुरतं असतं ते. जेवणा करता अख्खा महाराष्ट्र येईल, जेवण करून निघून जाईल. ज्या दिवशी तुमच्यावर वेळ येईल ना, त्या दिवशी फक्त रक्ताची नातीच तुम्हाला कामात येतील. विनंती, तुटू देऊ नका नाते तुटू देऊ नका. परमार्थ थोडा लांब आहे. आधी प्रपंच शिका, आधी प्रपंच करावा नेटका. वैर नाही करायचं, भावकीमध्ये मदत करायची, चुक्या नाही काढायच्या. ठरलं आजपासून. इथं अभेद स्थिती. तुकोबार आहे भक्त पांडुरंगाचे, आणि अभंग लिहिला महादेवाला. बरं का, मग पातिव्रात त्याला बाद येत नाही येत बाद. त्याचं कारण एकदा अभेद करतो आणि मग पुढं जातो. ग्रामीण भाग आहे आपला, पटन असं बोलतो, कळण असं बोलतो. तुमच्याकडं लग्न जमल्यानंतर रुखवत येत होता का? रुखवत होता ना, आहे का नाही? तुम्ही लई टळाटळा पाहू राहिला माझ्याकडं. रुखवत येत होता का नाही? पाटी यायची, पाटी भूत. हा, त्याच्यामध्ये साखरेची मांजर, साखरेचा हत्ती, साखरेचं डुक्कर, साखरेचा उंदीर. बरोबर आहे ना बाबा, जुन्या काळात होतं ते. नंतर मुरमुऱ्याचे यायला लागले. बरं, आता ज्या वेळेला तो रुखवत आला, पाहुणे तिथून चालले. मग त्यांना असं वाटलं बा की आपण चाललोच आहे, तर पाहुण्याच्या तिथं 2 मिनिटं भेट देऊन तसंच पुढं निघू. पाहुणे गेले, पलंगावर बसले, तक्क्याला पाठ टेकून पाय हलवत, जय हरी जय हरी. कोण कोण इकडे येतं बा, बरं झालं तुम्ही आले, आनंद वाटला. आणि मग घर मालकांना सांगितलं, किचनमध्ये आवाज दिला, चहा ठेवा. किचन मधून आवाज आला, साखर नाही. तुम्हाला काहीच वाटलं नाही. याचा अर्थ हे वाक्य तुम्ही ऐकलेलं असावा. आणि मग किचन मधून आवाज आल्यावर घर मालकानं सांगितलं, एक काम करा, साखर नाही ना, उंदराची शेपूट टाका, गाढवाचे कान टाका, कुत्र्याची मान टाका. पाहुणे म्हणे, असा कोणता चहा या? उंदराची शेपूटन, गाढवाचे कानन, असं कुठं चहा असतो होय? ते म्हणलं, आता एक काम करू, अगोदर घर मालकाला घ्यायला लाव. चहा तयार झाला आणि घर मालकाकडे आला. घर मालक म्हणे, तुमच्या पुढंच बशी ठेवली, आता आली का पंचायत? पाहुण्या पुढं चहा गेला. पाहुणे असे डोकून पाहायचे, उंदराची शेप आहे का, गाढवाचे कान. घर मालक म्हणे, तुम्ही चहा का घेत नाही? पाहुणे म्हणे, असा कुठं चहा असतो का, उंदराची शेपूटन, गाढवाचे कानन, असा चहा असतो होय? अहो काय पाहुण्यावर, तुम्ही पुरीचं लग्न जमलेलं आहे आणि साखरेचा उंदीर, साखरेचा हत्ती, साखरेचं कुत्र, साखरेचं डुक्कर, साखरेची मांजर, हे प्राणी आलेले साखरेचे. मग आता शेपूट टाकली तरी गोड, कोणता अवयव टाकला आणि कोणत्याही प्राण्याचा टाकला तरी गोड. कारण काय, साखर नावाच्या तत्वापासून ते तयार झालेले आहे. मग इकडं तेच तत्व आहे. एकाचे हृदयी, एकाचे हृदय, एकाचे हृदय, एकाचे हृदय. कोणी साखरेच्या ठाई, कोणी साखरेच्या ठाई,
गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, हे गोडी साखरेच्या ठाई. हे तत्व तेच आहे. एवढ्यावर तुम्ही समाधान मानणार नाही मला माहिती आहे. अजून सांगतो पटकन असं. सोनार हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, काही नका करू वाद, नका करू वाद, नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई हो. हे प्रमाण थोडं पुढं विषय होता. ठीक आहे, घेतलं, काय हरकत नाही. विषयाला लागूनच आहे आपल्या, फारसा अंतर नाही. मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या प्रेरणेतून आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे तुकाराम बाबा राठोड, त्यांच्या मार्गदर्शनानं सुरू असलेला हा सोहळा प्रतिवर्षी फार मोठा विक्षेप आहे ती काढता. इतका आवाज येतोय ना, स्वयंपाक करताना बोलायचं काही काम नाही. एकदा स्वयंपाक झाल्यावर करायचं का आपण कीर्तन? नाही तर विठाला विठाला विठ्ठल 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 श्री नारायण तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, महाराज की जय, शंकर स्वामी महाराज की जय. बोलो रे भाई सबसे. ऐका, इकडं लक्ष द्या. आता शांतता आहे, असंच वातावरण ठेवा. गेलो डोक्यातून कुठपर्यंत आलो होतो, परत मागं जावं लागलं. आता कुठं आलो होतो, काय सांगत होतो मी? वा, आमच्या राठोड बाबा ती उभ्या महाराष्ट्राला खूप गाजलेलं व्यक्तिमत्व. आणि तुकाराम बाबा राठोड म्हणल्यावर वारकरी संप्रदायात असा माणूस नाही का तो ओळखत नाही बाबांना. परिचय करून देण्याची गरजच नाही. त्यांचा हे मृदंगावरची थाप हीच त्यांचा परिचय आहे खरा बाबांचा. मोठमोठ्याल्या लोकांची साथ संगत करायची त्यांनी. माझं परम भाग्य आहे की ते आज मला कीर्तनामध्ये साथ करण्याकरता बाबा भेटले. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे.
सुंदर असं गायन करणारी मंडळी, वादक. माऊली काय नाव आपलं? सुभाष महाराज. पंजा माऊली हा माऊली महाराज. माऊली महाराज. मी क्षीरसागर महाराज. क्षीरसागर महाराज. शहाजी महाराज. प्रकाश फुले महाराज. घुले महाराज. समस्त ग्रामस्थ परिसरातील भजनी मंडळ. बस इकडं लक्ष द्या. तुमची घ्यायची नावं एका वाक्यात घेतो, ऐका. माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी फुल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमचं सगळ्यांचं नाव घेतो हनुमंतरायाचा मान राखून. आता तुमची पण आली बरं का त्याच्यात, तुमची पण घेतली सगळ्यांची. आता डोक्याला ताप नको, कीर्तन झाल्यावर कोणी म्हणायला नको माझं नाव का घेतलं नाही. सगळ्यांची नावं आली. इकडं लक्ष द्या. गावात सोनाराचं दुकान आहे आपल्या, नाही? बरं, मग कुठं? दैठाणला, आष्टीला. आपल्या गावातली परतवाडीची एक माऊली आष्टीला जाते. सोनार काकाच्या दुकानात गेली. सोनार काका, मला एकदाणी बनवायची, सोन्याचा काय भाव? सोनार काकानं सांगितलं 5,000 रुपये ग्रॅम. कोण म्हणतं तोळा? कोण म्हणतं तोळा? नाही, तोळा नाही. दुसरी माऊली गेली आपल्या परतवाडीची, पहिली तिथंच होती. तिनं विचारलं मला नथ बनवायची काका, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 5,000 रुपये ग्रॅम. तिसरी बाई गेली इथलचीच आपल्या गावातली, त्याच दुकानात जाते. काका मला झुबे बनवायचे, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 5,000 रुपये ग्रॅम. चौथी बाई गेली, मला अंगठी बनवायची, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 5,000 रुपये ग्रॅम. आता पहिली जी बाई होती ना एकदाणी बनवायला गेलेली, राठोड बाबा, आता तिचं डोकं उठलं आणि मग सोनारावर खवळली. ती सोनाराला म्हणली, का रे तुला अक्कल आहे का? डोक्याचा भाग आहे का? तुला काही कळतं का? एकदाणी करायची 5,000, झुबे करायचे 5,000, नथ करायची 5,000 आणि अंगठी करायची तरी 5,000. तू डोक्यात आहे का? तू पेल आहे का? आणि मग तो सोनार काका म्हणला, ताई साहेब मी तुम्हाला येडवाकडं काहीच बोललो नाही, तुम्ही डायरेक्ट माझी अक्कल काढली, माझं काय चुकलं ते सांगा. अरे सगळ्याचे भाव 5,000 का? सोनार काकाने सांगितलं, ताई साहेब तुमच्या डोक्यातला पहिला एक दूर करा घोटाळा. कोणता? मी जो भाव सांगतोय तो एकदाणीचा सांगत नाही, झुब्याचा सांगत नाही, नथीचा सांगत नाही, अंगठीचा सांगत नाही. मी जो भाव सांगतो तो सोन्याचा सांगतोय. अजून नसल कळाला तुम्हाला? शरीफों की शराफत कभी कम नहीं होती, सोने के 1000 भी टुकड़े हुए तो किंमत कम नहीं होती. हे देव नावाचं हे सगळे अलंकार आहे. मग सृष्टी निर्माण करता महादेव आहे. शिव आणि शिवा नावाची शक्ती आहे. चला अमृत अनुभवामधली ओवी ज्ञानोबा काय सांगता? ऐसी जी निरुपाधिके जगाची जी जगज्जनिके, ती वंदिली म्या मुळिके देवी देव. ती वंदिली म्या मुळिके देवी देव म्हणजे शिव आणि शिवा नावाची शक्ती आहे. ज्यानं विश्व जन्माला घातलं त्या देवी देवाला माझा वंदिली म्या मुळिके देवी देव. हेही पटत नसल, ज्या वेळेला ही जगदंबा आंबा परंभा महादेवाकडे येते आणि महादेवाला विनंती करते, मला विश्व जन्माला घालायचं, पत्नीत्वानं माझा स्वीकार करा. महादेवाला तिचा तृतीय नेत्र फार आवडायचा, देवीच्या असलेला कपाळावरती. मग महादेव म्हणले तुझा तृतीय नेत्र मला दे. आणि मग ती जगदंबा आपला तृतीय नेत्र महादेवाला प्रदान करते. हा तिसरा डोळा महादेवाला जगदंबेनं दिलेला आहे. आणि मग पत्नीत्वानं स्वीकार केला. आता प्रमाण आहे का? पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवारी, मी झाले तयाची नवारी. पतिव्रता धर्म पहा माझा, पतिव्रता धर्म पहा माझा.
मी झाले तयाचे नोवरी पतिव्रता धर्म पाहावो माझा. काय पतिव्रता धर्म? पती जन्मला माझे उदरीन मी झाले तयाची नोवरी. मग त्या शिव आणि शिवा नावाच्या शक्तीपासून हे सगळे देव डाव्या अंगापासून भगवान विष्णू शिवपुराण सांगतंय बरं का. भगवान विष्णू डाव्या अंगापासून. आपलं कोणतं चालू होतं? रामकथा रामायण चालू होतं. डाव्या अंगापासून विष्णू, तिथून महादेव. पण सुरुवात कुठून आहे? त्याच्यापासून झालेले अलंकार आहे. म्हणून तुकोबारायाच्या पातिव्रत्याला बाध येत नाही. एवढ्यावरही तुमचं समाधान नसल तर महादेव आणि पांडुरंग दोन्ही एकच आहे हे पटवून देतो आणि मग पुढे जातो. वेरूळचा एक सावकार आहे, त्याला पुत्र संतती नव्हती. पुत्र संतती नाही म्हणून पंढरपूरला जातो आणि पांडुरंगाला नवस केला. पांडुरंगा परमात्म्या, जर मला पुत्र संतती झाली तर तुला मी करघोटा अर्पण करील. हा दिवाळीचा काळा लाल करघोटा नाही बरं का, सुवर्णाचा करघोटा अर्पण करील असा नवस केला. आणि मला वाटतं ज्यांना लेकरू बाळ नाही ना, लई नवस करते. आणि एक सांगून जाईल आपल्याला, नवसाचा मुलगा चांगला निघत नसतो. नवसच करायचा असला. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र दिवस पांडुरंगा पांडुरंगा. रात्रंदिवस तुझ्या पायाचं देवा चिंतन घडावा हा नवस खरा. हे मरका नवस काय? अहो लई मूर्ख, येड्या बाबळी कमी एवढे मूर्ख आहे. म्हणून जर केलास तर एक देवा, मैफती महाराजांची ओवी ऐका किती गोड आहे. आता एकच व्हावा विष्णू भक्त, काय करावे अनंत. सर्पिनी ते पिले बहुत, विष लोका मारी ती. हा म्हणून फार नाही, थोडी पण चांगली असावी. बरं, ज्याला मूलबाळ नाही ना ते गप्प बसतच नाही. याचा अंगारा खाय, त्याची उदबत्ती खाय, याचं नारळ खाय. गुजरातला त्या मंदिरातला भावनगर 900 कन्या पुत्र होते. का करणे लागे पती नवसानं. आणि मग पण ज्याला आहे त्याला विचारून पहा ना, कस काय पाटील बरं आहे का. ज्याला आहे त्याला विचारा. पण ते असंच आहे, इतकी संपत्ती देतो, लेकरू बाळच नाही. आणि दिलं बी तर चांगलं नाही. तिरपटम तारपटम धसकटम भुसकटम झालं. एक बैरका शुभ्र कुष्ठ काळे भोगांगी, प्रारब्धाची गती नकळे विचित्र. हाती आहे सूत्र विठोबाच्या, त्याच्या हातात बटन आहे. इतकी संपत्ती, लेकरू बाळ नाही. आता काही काही गरीब लोक पाहिले का तुम्ही, येड्या बाबळीचे वाशे तोडले, जंगलात राहते, साडीचा तंबू गुंडाळला. इतके लेकर, 2-4 संडासा, 2-4 पलंगा खाली, 2-4 रानात, लेकरच लेकर. घे लेकर, संपत्ती मागू नको. आणि त्याला संपत्ती दिली तर लेख जाऊ द्या. आता लय पटकन कळलं तुम्हाला, जास्त कशाला. ऐका ऐका ऐका, लय जवळचं बोलतो. ज्याच्या घरामध्ये डोक्याला लावायला तेल नाही, तेल त्याच्या डोक्याला असे दाट कुरुळे केस. ज्याच्या घरात तेल नाही त्याच्या डोक्याला काळे भोर कुरुळे केस. आणि जे अमेरिकेवरून टाक्या तेलाच्या अंत लावील कुठं, चोपड चटांग मैदान. तुम्ही तेवढंच अंतर तर झोपते बिचार. आयशे भिन्न भिन्न साठी केले प्रारब्धाने वाटे, एक आहे एक नाही, सृष्टीच अशी बनवली. कुणा हे दे कुणा ते दे, लदेसी सर्व कोणासी. एक आहे एक नाही.
म्हणून एक सांगून जातो, जर देवानं एखादी गोष्ट आपल्याला कमी दिली तर या समाजाला सांगत फिरू नका. आळंदीला जा, माझ्या ज्ञानादादाच्या समोर बसा आणि तुमचं दुःख ज्ञानोबरायाला सांगा. माऊली तुमच्या दुःखाची दखल घेतील नाही. हा समाज देणार नाही, पाठीमाग तुमची टिंगल उडवल्याशिवाय राहणार नाही. भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम. कमी जास्त झाले. भिकारी सारी दुनिया, भिकारी सारी दुनिया, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम. जगत भिकारी आहे आणि सांगायचंच असेल सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवाला सांगा. व्यवस्थित आहे. दादा त्याचा क्लिअर करा. शाही पानाचा वेगळा आवाज येतो, असा बरोबर लागलेला. विडाला विडाला विठ्ठल विठ्ठल वेरूळच्या सावकाराला पुत्र संतती नाही, पांडुरंगाला नवस केला, पुत्ररत्न झाला तो सोन्याचा करगोटा अर्पण करील. आणि बघा पांडुरंगाची कृपा झाली समजा आणि पुत्ररत्न झालं, मुलगा झाला, गावभर आनंद झाला, कथा कीर्तन झालं. आणि आता पंढरपुरात नावाजलेले कारागीर होते. बोला बोला काय नाव आहे त्यांचं? सोन्याचे कारागीर नरहरी महाराज. आणि नरहरी महाराजांकडे जातात. नरहरी महाराज आपल्याला करगोटा बनवायचा, देऊ की म्हणले बनवून. कोणाला? पांडुरंगाला. उठा उठा, नाव सुद्धा घेत नाही मी पांडुरंगाचं. कानावर हात टाकले, करगोटा बनवणार. सावकार हुशार होता. सावकार म्हणला, म्हणून संगू जवरी प्रकृतीचा तवरी त्यागून घडे कर्माचा. हा, कर्म तर चुकणार नाही. लक्षात आलं याच्या सावकार हुशार आहे. नरहरी महाराज म्हणले, मी दागिना बनवून देतो, पण माप तुम्ही आणून द्या, काळजी करायची नाही. गेले पंढरपूर, पांडुरंगाच्या जवळ बडवे मंडळीच्या साह्यानं कमरेचं माप घेतलं. पहिली गोष्ट, देवाच्या कमरेचं माप घेणं हा चुकीचा विषय. तुमच्या लक्षात येतंय ना? कधी कधी माणूस कोणाचं माप घ्यायला जातो. अरे तो आपल्या मापात बसणार नाही, निदान त्याचं तरी माप घेऊ नका ना. जर तो मापात आला असता तर गोकुळातले दावे संपले असते का राठोड बाबा? नाही सापडला, आईला नाही सापडला सख्या. आता तो मापात, तो फक्त भक्तीच्या मापे, तो अनंत, बाकी मापात येत नाही. तो दिलं माप तंतोतंत आणून, बनवला करगोटा, अर्पण करायला गेले आणि टाकला कमरेला. 4 बोट कमी भरला. सावकाराला वाटलं नावाजलेला कारागीर आहे, पण होती चूक माणसाची. ज्याची चूकच होत नाही तो देव आहे. नरहरी महाराज करगोटा 4 बोट कमी भरला. नरहरी महाराज म्हणले, तुम्ही माप आणून दिलं, तंतोतंत बनवला, पण तुम्ही जेवढा कमी म्हणता तेवढा वाढवून देतो. 4 बोट वाढवला. आता परत आले, साखळी अर्पण करायची, तर आता 4 बोट जास्त भरते. परत सावकार परत जाता, नरहरी महाराज पैसे दिले तुम्हाला, 4 बोट जास्त भरते साखळी. परत कमी करून आणला, कमरेला टाकला, आता 4 बोट कमी भरला. चालू देऊ का काल्यापर्यंत? असं कधी कमी भरतो तर कधी जास्त भरतो. चुकी सोनाराची का माप घेणाराची, घोटाळाच कळणं. शेवटी सावकार खवळला. नरहरी महाराज तुम्हाला आता यावं लागतं कमरेचं माप घ्यायला. नरहरी महाराज कोणाचे भक्त होते? शिवाचे, महादेवाचे कट्टर भक्त होते. आजही तुम्ही पंढरपूरला गेले तर नरहरी मठाच्या बाजूला मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे, आणि नरहरी महाराज तिथं पूजेला जायचे. आणि गेल्यानंतर बघा असे ताट घ्यायचं, त्याच्यात बेलाची पानं, डोळे बंद करायचे, बेलाची पानं घेतली, ओम नमः शिवाय, बिल्वपत्रम समर्पयामी,
ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामी. जे आवडत होतं ना शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान. दोन्ही हात वरती जाऊ द्या, जागरचा दिवस आहे. जाऊ द्या वरती हात दोन्ही. त्या पाठीमागच्या मावशी, तुम्हाला तुमच्या शेजारी बसलेल्याची शपथ आहे, जाऊ द्या वर. बड़े भाव के साथ सभी गाइए. हाँ, ताली बजाते हुए दोनों हाथ उठा के हो जाए एक बार. शंकराला माझा, आवाज येत नाहीये. शंकराला माझा, महादेवाला माझा, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझा, म्हणा महादेवाला माझा, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान. ताली बजाते हुए बड़े भाव के साथ दोनों हाथ उठा के एका मागे एक वाजवा. एक चालू द्या. महादेवाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, डोक्यावर चांदोबा छान छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. महादेवाच्या हातात त्रिशूळ डमरू, हातात त्रिशूळ डमरू, पायात खडावा छान छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. महादेवाला आवडणार बेलाचं पान आणि महादेवाची पूजा. बापानं सांगितलं होतं की बाबा विरोध करू नको. पंढरपुरात राहून पांडुरंगाशी विरोध आहे. पंढरपुरात राहून हे बघ वैर करू नको. कारण ह्यांचं असं असतं. ऐका ऐका ऐका, काय झालं? हे वरचे कधी एक होता, आपल्यात भेद नाही. काय झालं? खाली बसा. लहान लेकरू रडतंय, त्याच्यात आता एवढं उठून तिकडं पाहायचं काय गंमतच आहे बा. जाऊ द्या, इकडं लक्ष द्या. गेलं डोक्यातून काय सांगत होतो. शंकराला हा, भेद करायचा नाही. बापानं समजावलं होतं कोणाला, नरहरी महाराजाला, की बाबा जाऊ द्या, तुम्ही ऐका. इथं बसलेले मी तुमच्याकरता करतोय कीर्तन, आज तुमच्याकरताच करतोय. तुम्ही एवढे तर माझे राहाल ना. महादेवाचं वर्णन चाललेलं होतं. महादेवाचा एक लय मोठा गोड संदेश आहे. महादेवाच्या गळ्यात बसलेला एक बाबा आहे. तो असा फुसकारे मारतो. काय सांगतो माहिती का? फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. केवढा मोठा संदेश आहे. लांबच्या माणसापासून सावध नाही राहिलं तरी चालेल, जवळची
भावकीमध्ये मदत चुक्या जास्त. तुमच्याकडे कसं आहे कोणास ठाव, लग्न जर जमलं तर सगळे भावबंद गाडीत भरायचे आणि कापड दुकानात न्यायचे. हाय का प्रथा तुमच्याकडं? चुकून एक सुद्धा घरी राहता कामा नाही. ह्यांना कपड्यातलं कळतं का? ढेकळं कळत नाही, मग न्यायचे कशा करता? हे घरी राहून लग्न मोडू नये. ही भावकी आपली महादेवाचा संदेश आहे. म्हणून आपल्यात भेद नाही करायचा बरं का. महादेव आणि विष्णू. ऐका बाबा तुकाराम बाबा, नरहरी महाराजाच्या बारशाला चांगदेव महाराज होते. चांगदेव महाराज, आणि चांगदेव महाराजानं कानात फूक मारली, नरहरी महाराजाच्या नाव नरहरी ठेवलं. त्यांच्या अंतकरणात भेद राहील का? फक्त तुमचा आमचा भेद नष्ट करण्याकरता नरहरी महाराजाला पात्र रंगवावं लागलं. अभेद स्थिती करायची होती असा. आता कमी जास्त कर गोटा भरला, सावकारानं सांगितलं तुम्हाला यावं लागतंय. नरहरी महाराज म्हणले पांडुरंगाच्या रावळात कधीच गेलेलो नाही. डोळ्यावर पट्टी बांधा. घेतली पट्टी बांधून, हात सावकाराने धरला आणि पांडुरंगाच्या रावळात पहिला पाऊल पडला. इथेच अभेदाची पहिली ठिणगी पडते. आतमध्ये जातात आणि पांडुरंगाच्या कमरेला हात टाकला तर ते महादेवाचं पिंड भासलं. नरहरी महाराज म्हणले सावकार मंदिर महादेवाचं आहे. सावकार म्हणे नाही पांडुरंगाचं आहे. परत हात टाकला, पिंड वरती हात टाकला, भुजंग बसलेला, वरती हात गेला, भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा प्रवाहित, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळाला भस्माचे पट्टे, कानात सापाची कुंडल, कंठ निळा पडला, दंडामध्ये साप आहे, सगळ्या अंगाला भस्माचे पट्टे, मनगटामध्ये रुद्राक्षाच्या माळी, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरलं, व्याघ्र चर्म नेसले. नरहरी महाराज म्हणतात हे तर माझं दैवत आहे. आणि मी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, सोडली डोळ्यावरची पट्टी आणि पुढं पाहता समोर सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल, सुंदर सुंदर ते ध्यान समोर पाहिलं. अरे 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 काय केलं म्या? पांडुरंगाला पाहिलं, घेतली डोळ्यावर पट्टी बांधून, पट्टी बांधली, परत कमरेला हात टाकला, महादेवाचं पिंड भासलं. नरहरी महाराज म्हणतात मी आतापर्यंत ज्याला फक्त पांडुरंग समजत होतो ना, विटेवर उभा राहिलेला हा एकटा नाही, माझं दैवत महादेवाला बरोबर घेऊन विटेवर उभा राहिलेला आहे. ज्या वेळेला लक्षात आलं, आणि आता नरहरी महाराज म्हणतात देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी नामाचा व्यवहार, तुझा नामाचा व्यवहार,
तुझा मी सोना हरी सोनार हरी दादाच भजन करीतो रात्र दिवस नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी झालं का आता महादेवन पांडुरंग एक नाही अजून नसन कळलं अजून एक विषय सांगतो सगळ्यात पहिले वारकरी कोण आहे महादेव महादेव आहे ओम नमो शिवाय कावडी घेतले खाली मिळाले वैष्णव बांधे चरण राजा वंदुरे शिवनाम सीतारामुखी सेवी पाका पडिया रे 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 दादा 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 दुडा 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 दादा 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 दुडा 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 दादा 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 दूर 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 दादा 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 दूर 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 पळा सुटला कळी काळा बापुडिया रे 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 शिवनाम सीतारामुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम सीतारामुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम सीतारामुखी सेवी पाका पडिया रे ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रेणुवंदुरे शिवनाम शीतळ मुखी पडिया रे पहिले वारकरी एक वेळेला महादेव दर्शनाच्या बारीला लागले आणि पांडुरंगाचं लक्ष गेलं म्हणे हा माझा महादेव दर्शनाच्या बारीत पांडुरंग बाहेर आले विटेवरून आणि म्हणले आहे का सुट्टी नाही लक्षात आलं तुमच्या गावकरी गेट ना महादेव म्हणले नाही नाही आणि तुम्हाला एक सांगून जातो दर्शन कधीही दर्शनाच्या बारीतच घ्यायचं याचा एक लय मोठा फायदा आहे या दर्शनाच्या बारीमध्ये नामधारक असतात बरोबर नामचिंतन करणारे असतात साधना करणारे असतात तपश्चर्या करणारे असतात त्यांच्या अंगाचा वारा जरी आपल्या अंगाला लागला तर आपलं जीवन परिवर्तित होऊ शकतं जीवन बदलू शकतं ह्याच्याकरता दर्शनाची बारी आहे आणि मग ज्या वेळेला पोलिसाच्या लाठ्या काठ्या खात खात वारकऱ्याचे धक्के बुक्के खात खातच माणूस पापातून मुक्त होतो आणि मग पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवायचं महादेवाला डोक्यावर घेतलं पांडुरंगानं असं जगाच्या पाठीवर कुठंच नाही फक्त पंढरपुरात असं आहे का विष्णूना महादेव डोक्यावर घेतलेला आहे मग दोन्ही एकच आहे आता भेद राहिलेला नाही म्हणून तुकोबारायच्या पातीवरात त्याला बाध येत नाही चला म्हणून तुकोबाराय पत्र लिहितानी त्या बाकी निघालेल्या देहूकरांना एक म्हणले थांबा थांबा मी पत्र देतो तुम्हाला पत्रवाळी प्रकरणातला हा अभंग ते तुम्ही विश्वनाथ अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ
तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात बरं का. आणि मला जर विचारलं तर मी दीन आहे, रंग आहे आणि बराडी आहे. बरं अजून किती किती झाकावं स्वतःला तुकोबारायला. अहो आपल्याला जर म्हटलं केवढा अधिकार आहे. जगाचा ग्रास करणं काळ थर कापत होता आणि ते तुकोबाराय म्हणतात दीन रंक मी अनाथ. ज्ञानोबारायने ज्या वेळेला धरणेकरी पाठवला त्यावेळेचा प्रसंग किती झाकतात तुकोबाराय. ते म्हणतात माऊली मी इतका मोठा नाही, पायीची वाहन पायी. किती झाकावा. ऐका तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल जीवनात तर एवढं सूत्र घरी न्या. 3 गोष्टी झाकून ठेवायच्या. 3 गोष्टी झाकून ठेवायच्या. कोणत्या कोणत्या? 1 साधना, 2 संपत्ती आणि 3 संबंध. 3 गोष्टी झाकून ठेवा. जर तुम्हाला लवकर झटपट साध्यापर्यंत जायचं असेल तर या 3 गोष्टीचा ज्याने ज्यानं प्रचार केला तो कधीच मोठा होत नाही. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. साधनेचा प्रचार कराल साधना भ्रष्ट होते. संपत्तीचा प्रचार कराल संपत्ती नष्ट होते. आणि संबंधाचा प्रचार कराल संबंध टिकत नाही. 3 गोष्टी ध्यानात आल्या झाकून ठेवायच्या. कोणत्या कोणत्या? 1 बोला बरं. 3 पैकी 1 सांगा. साधना, 2 संपत्ती आणि 3 संबंध. या 3 गोष्टी झाकून ठेवायच्या. तुम्ही किती नामचिंतन केलं लोकाला सांगत बसू नका. तुम्ही जर का लोकाला सांगाल तर तुमचं पुण्य 0 होणार. तुम्ही किती सप्त्याला वर्गणी दिली म्हणून गुप्तदान करणारे डोक्यात फरक नाही त्यांच्या. शास्त्राचं मत आहे किती किती माणसं झाकल्यानं माणूस मोठा होतो. प्रचारानं मोठा होतो का झाकल्यानं होतो? मी तुम्हाला पटवून देईल तसा पुढे जाणार नाही. वर जाण्याचा रस्ता वरती नाही राठोड बाबा, तो खाली आहे. डांगराचा वेल तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? काशीफळ. डांगराचा काय मुळ्या खोल जातात राव त्याच्या. डांगराच्या त्याला वर जाण्याचा रस्ता माहिती नाही. अशा वरचे वर मुळ्या असतात त्याच्या, म्हणून त्याला उंच जाता येत नाही. असं पसरावं लागतं. वर जाण्याची मेक अशोकाच्या झाडाला कळाली. खाली खोल गेलं मग उंच जाता आलं त्याला. वर जाण्याचा रस्ता खाली आहे. उलट इथं झाकलं का माणूस मोठा होतो. पंढरपूरची वारी करून आलं का गावभर फिरायचं नाही. पंढरपूरवरून आलो, पंढरपूरवरून गेलं ना पुण्य. सांगत कशात बसला. प्रचार नाही करायचा. संपत्तीचाही प्रचार नाही करायचा. जर संपत्ती माणसाला अधोगतीकडे नेते. मला स्पष्ट बोलता येणार नाही पण तरी सुद्धा आपल्याला सांगून जातो. श्रीमंतीचा प्रचार करायला गेला, सोन्याचा शर्ट शिवला. संपत्तीचा प्रचार नाही करायचा, साधनेचा प्रचार नाही करायचा. आणि तुमचे कुणाबरोबर कसे संबंध आहे हे समाजात सांगू नका. तुम्ही जर का दुसऱ्याला सांगितलं आमच्या आमदाराबरोबर माझे असे संबंध टिकून देणार नाही तुमचे संबंध. माणसाची व्याख्या करू का थोडी माफी मागून? दुसऱ्याचं नुकसान झाल्यावर ज्याला हसू येतं त्याला माणसं म्हणा. हा तुम्ही षष्टीच्या वेळेला पैठणला जातात, गेलंय कोणी? वरती बोट करा जरा, कोण कोण गेलंय? हा षष्टीला आपल्याला जवळ आहे ना पैठण. वा वा वा. तुम्ही आता गेले का? एक मी सांगतो म्हणून एक खेळ पाहायचा. तिथं असा तंबू टाकलेला असतो खाक्या याच्यामध्ये आणि तिथं एक खेळ आलेला असतो बघा यात्रेमध्ये. काय खेळ असतो? इनकमिंगला एक गेट आहे, दुसरा आउट गोईंगला आहे आणि काहीच नाही. राठोड बाबा असा बोर्ड लागलेला आहे आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे हाल्या भोस खातो तिकीट 2 रुपये. त्याच्यावर असा बोर्ड लिहिलेला असतो हाल्या भोस खातो तिकीट 2 रुपये. लोक 2 रुपये देतात आणि तिकीट काढतात. आतमध्ये घुसले, आतमध्ये काही नाही, हाल्या बांधलेला आहे, त्याच्या पुढे भूस टाकलं आणि ते खातंय, दुसरं काहीच नाही. आउट गोईंगला गेलं का लोक हसत हसत बाहेर पडते. आता जे आतमध्ये गेलेले नाही ना ते मधून आलेल्याला विचारतात काय रे आतमध्ये? हा म्हणतो जा ना कळल तुला काय.
म्हणजे आपले जसे 2 गेले तसे याचे सुद्धा 2 जायला. याला माणसं म्हणा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल पुंडलिकावरला हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर. ऐका, तुकोबरायचा अधिकार सामान्य नाही, पण तरी सुद्धा स्वतःला किती जागतात. कुठून येऊ मी पाठीमागा आता लक्षात येईल. आपला अधिकार ऐकायचा आपल्याला तुकोबरायचा. इतका अधिकार तुकोबरायचं बाजूला, त्यांच्या मुलीची ताकद ऐका. ज्या वेळेला पुणे प्रांतामध्ये 10 जहागीरदार होते, 10 जहागीरदार, आणि अनगड शहा नावाचा फकीर असा कटोरा घेऊन फिरत होता. भरत नव्हता तो कटोरा. आणि ज्या वेळेला देहू प्रांतात येतो आणि तुकोबरायच्या दारात उभा राहून ओम भवत भिक्षाम लेहि माते, भिक्षावाड माई भागीरथी पळत येते आणि कटोऱ्यामध्ये पीठ टाकणार. जिजाबाईचं लक्ष गेलं, फरपटत ओढत नेली, एक चापट मारली, बापही उधळा आणि पोरगी उधळी. घेतलं ते उभरून. आता रडायला लागली भागीरथी. मी भिक्षा देत होते त्या बाबाला आणि माझ्या आईनं का मारावं मला. आता रडायला लागली आणि रडता रडता बाहेर येते. सांगते, बाबा माझी आई नको म्हणती भिक्षा द्यायला. नाही मिळणार बाबा भिक्षा, आमच्या घरची जा. अनगड शहा म्हणतोय, बाळ रडू नको, रडू नको, तू पोटभर खा. या अनगड शहाला भिक्षा मिळाल्यासारखं आहे. अनगड शहा फकीर ज्या वेळेला निघून चालला आणि रडता रडता अश्रू पुसायला असे बोट वरती आले आणि लक्षात आलं बोटाला चिकाटलेलं पीठ आहे. आता पळत जाते भागीरथीनं, आवाज येते, थांबा बाबा. बोटाला चिकाटलेलं पीठ आहे, एवढं घ्या ना कटोऱ्यात. अनगड शहाचा अहंकार जागा झाला. ए पुरी, कळतंय का तुला, हा कटोरा सामान्याचा नाही. 4 पावलं मागं सरकला. सांगितलं, हा 10 जहागीरदार आहे पुणे प्रांतामध्ये. कटोरा भरला नाही, तुझी बोट तरी केवढाली आहे आणि त्याला पीठ तरी किती आहे, काय होणार आहे. बाबा ऐका ना, कटोरा खाली तर करा. आणि ज्या वेळेला अनगड शहा फकीर असा कटोरा खाली करतो आणि माझी भगीरथी असा हात झटकते. काही कण कटोऱ्यात पडले. काय सांगू परतवाडीकरांनो, स्वाभिमानानं सांगावं वाटतं. अनगड शहाचा कटोरा गच्च भरतोय. यात नवल नाही, त्याच्या गळ्यातली झोळी भरते. यातही नवल नाही. जिथं अनगड शहा फकीर उभा होता तिथं पिठाचा ढिगारा होतो आणि अनगड शहा फकीर पिठाच्या ढिगाऱ्यात बुजला जातो आणि पिठाच्या ढिगाऱ्यातून आवाज येतो, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. त्यावेळेला चिमुरडी भागीरथी सांगते, बाबा मी तुकोबा नाही, मी तुकोबाची पोल, मी तुकोबाची पोल, माझे बाबा इतल भक्त, मी तुकोबाची पोल, मी तुकोबाची पोल. ज्यांच्या मुलीमध्ये एवढी ताकद आहे आणि ते म्हणतात दिनरंक झाकल्यानं माणूस मोठा होतो. हा मुद्दा पटवून द्यायचा आहे मला तुम्हाला. भलं थोडंसं आपल्याला आज वेळ गेला तर चालेल, जागरच आहे आपला. आपण विचार करू 4 वाजेपर्यंत. इकडं लक्ष द्या. समर्थापासून घेऊ आपण, सगळी संत पाहू त्यांचं काय मत आहे. समर्थ सांगतात अभ्यासी प्रगट व्हावे, नाहीतरी झाकून असावे. प्रगट होऊन नसावे हे तो बरे नव्हे. समर्थांचं मत आहे झाकून राहा. या पुढं तुम्ही ज्ञानोबरायला विचारा काय मत आहे ज्ञानोबरायचं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पाये कपणगा. हे नसन कळाला अजून जवळची ओवी घ्या. ना कृषी वना पुले, जे पांघरवी पेरिले, तैसे झाकिले पदरी दान पुण्या. शेतकरी शेतात पेरतो आणि पाठीमागे एक जण काय करतो,
झाकीत चालतो, झाकीत चालतो, झाकलं का उतार चांगला होतो. ज्ञानोबरायाची भाषा आहे. आता जुना काळ नाही राहिला. तुमच्या काळात होतं ते 3 नळ्या असायच्या, त्याला वर चाड पांबर म्हणायचे त्याला, आणि त्याच्यावर असं शेतकऱ्याने मूठ धरली, बोल गजानन गणपती, काम लागू दे सुधापती, दुश्मनाच्या डोळ्यात जाऊ दे माती, असंच होतं ना. आणि मग ते देवाचं नाव घेऊन कामाला सुरुवात व्हायची. देवाचं नाव घेऊन कामाला सुरुवात केली का ते काम कडेला नेण्याची जबाबदारी पंढरपूरच्या मालकाची असते. आता कुठं, आता ते ट्रॅक्टर आले, ते काय देवाचं नाव घेईल होय? म्हणून तर हे चिकटा मावा त्याला आला कुठून, देवाचं नावच राहिलं नाही. तेव्हा मग आता तर माग पोळ्याच्या अगोदर मिटिंग भरली आमच्या गावात, मला बोलवलं. मी म्हणलं कसली मिटिंग आहे? काय नाही, बैलच राहिले नाही, पोळा कसा भरवायचा? मी मला ट्रॅक्टरचा भरवा. ते म्हणे ते बैल परत आल्यानंतर बाजावर मदन ठेवते, मदन. मग ते म्हणे बाजावर काय ठेवायचं? मी म्हणलं 5-5 लिटर डिझेल ठेवा. आपली शेतकऱ्याची जात आणि मेंढराची जात सारखी, एक निघलं त्याच्या मागे सारी निघत्या. ते डाळिंब आहे ना, डाळिंब सगळ्यात अगोदर आमच्या भागात आलं होतं, आमच्याकडं आलं. आणि मग ते एकानं लावलं, लोक म्हणे हे बावळे त्याच्याकडून नाहीत लागत. त्याला त्या काळामध्ये 3 लाख रुपये झाले. अहो त्याला 3 लाख झाले, पण आमचं गाव रातभर झोपाना. नुसते पाहुण्याला फोन करायचे, डाळिंबाची रोप आहे का? रात्रभर फोन चालू. काही ना तर रात्रीच गाड्या काढल्या, लगेच सकाळपर्यंत रोप हजर. उभं पीक नांगरलं, डाळिंब टेकवले. आता हेच हे डाळिंब व्यवस्थेवर भाव पडले. परत तो 2 वर्ष त्याला आला, लोक कर्ज बाजारी झाले. शेजारच्या गावचे जे शिवे आणून खोडं काढले, अजून जे शिवीवाले चक्र आणते पैसे बाकी खोडं काढायचे. मग काही ना ऊस लावले, ऊस लावल्यावर मग सगळ्या गावात ऊसच झाले. ज्याची आयपत होती त्यानं येताना ट्रॅक्टर आणला, 1 वर्ष चांगला भाव भेटला होता. आणि मग ज्याची आयपत, शेजाऱ्याचा ट्रॅक्टर पाहिल्यावर याच्या पोटात कुटकुट व्हायला लागलं. याची आयपत नाही, पण या नाही घेतला लोनवरचा. मग हप्ता भरला नाही का बँक वडून नेत सुटली ट्रॅक्टर. मग काही ना बँक वडून नेऊ नये म्हणून अगोदरच ऊस हात घालून ठेवले. मला इकडं संभाजीनगरला कीर्तन होतं आपल्या, आणि मग आमचा चुलता मला म्हणे इकडं आला कीर्तनात ये आपल्या मळ्यात जेवायला. त्याच्या मळ्यात काय गाडी जात नाही, गाडी रस्त्यावर लावली, मी आपला ऊसाच्या काटाकाटानं चाललो जेवायला मळ्यात त्याच्या. तर ते मला ऊसात ट्रॅक्टर दिसला. मी मला ट्रॅक्टर, पण मी बोललो नाही. जेवण झालं, गावात आलो आमच्या, तर ते बँकेचं पथक आमच्या चुलत्याच्या ट्रॅक्टरचा शोध घेत होतं. आता मला काय माहिती हे बँकेचे साहेब लोक आहे म्हणून. ते दुसऱ्याला विचारित होते, म्हणे का आमक्याचा ट्रॅक्टर? मी म्हणलं याला नांगरट टाकायचे असेल, तेवढा चुलत्याला धंदा बिचाऱ्याला. मी गेलो तिथं, मी मला आहे ना, म्हणे कुठे? मला उसात आहे. गेले साहेब लोक चुलत्याला म्हणे तुमचा ट्रॅक्टर उसात आहे. सापडावला ट्रॅक्टर चालवला त्यांनी. चुलता म्हणे तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जा, पण तुम्हाला सांगितलं कोणा? ते म्हणे ते महाराज नाही का जेवून गेले मळ्यातून. साहेब लोक ट्रॅक्टर घेऊन गेले, पण चुलत्याच्या डोक्यात मी फिट झालो. कोणाला जेव घालायचं, पण या वारकऱ्याचं तोंड सुद्धा पाहायचं. अजून बोलत नाही चुलता. विठाला विठाला विठ्ठल ज्ञानोबरायची भाषा आहे. नाना कृषी वडवा फुले जे बांगरवी पेरिले तैसे झाकिले पदरी झाकून. ज्ञानोबराय जाऊ दे, अजून चला पुढं. हनुमंतरायाला विचारा बरं, आपण ज्याच्या दरबारात आहे ना त्या हनुमंतरायाला विचारा कशी असावी साधना. हनुमंतराय ज्या वेळेला सीतामातेचा शोध घ्यायला गेले त्यावेळेला हातामध्ये काय होतं? राम नावाची मुद्रिका. ज्या वेळेला 18 पद्म वानराने सांगितलं हनुमंताचा सत्कार करायचा, हनुमंतरायानं असा हात जोडले राम आणि प्रभूच्या समोर म्हटले, देवा माझा कसला सत्कार? अरे एवढं काम तू केलं. प्रभू खरं सांगू का, माझं काहीच नाही, तुमच्या नावाची मुद्रिका मुखात होती म्हणून पलीकडे गेलो. जलदी लांघे गए आचरज नाही. आता प्रभू अटकवतात का रे? जातानी मुद्रिका होती, मुद्रिका कोणाला दिली? सीतामाईला. परत कसा आला? पण हनुमंत बुद्धिमताम वरिष्ठम. प्रभू जाताना तुमची मुद्रिका होती आणि येताना माझ्या आई साहेबाचा चुडा मन होता. माझं काहीच नाही प्रभू. झाकलं स्वतःला. अजून ऐका पुढं. ज्या वेळेला बिभीषणाला कथा सांगितली होती, हनुमंत कथेचे रसिक आहे
असली रामकथा सांगितली. बिभीषणाच्या डोळ्यात भावाश्रू आले. जाता जाता बिभीषण बोलला सुद्धा, हनुमंता अरे तू एवढा मोठा कथाकार आहे आणि अजून चिटवा केलं नाही. बरं ठीक आहे, एक काम कर, तुझा पत्ता दे. जर कोणाला कथा घ्यायची असली तर देत जाईल तुझा फोन नंबर. नाव सांग तुझं. घेतला पेन आणि कागद बिभीषण. हनुमान सांगतो मला नावच नाही. हनुमंत राय समोर आहे, हनुमंताला नाव नाही बरं का. हे लक्ष्मण, प्राणदाता, पिंगाक्ष, हनुमंत, केशरी नंदन ही गुण नाव, स्वरूप नाव आहे. विचारतो बिभीषण का नाव नाही. त्यावेळेला हनुमान सांगतो नाव नसण्याचा पहिला फायदा कोणतीच केस होत नाही. कारण पोलीसवाले काय लिहितात, अज्ञात. आणि दुसरा फायदा, ज्याला नावच नाही नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं. बापरे म्हणले हनुमंता, पण तुझं जर नाव घ्यावं वाटलं आम्हाला. राग आला. बिभीषणाचा हात धरला आणि नेलं रामाच्या फोटोच्या समोर आणि दाखवलं प्रभू रामचंद्राला. हे बघ बिभीषणा, नावच घ्यायचं तर सुंदराचं घे, या बंदाराचं कशाला घेतो. वाह, झाकावं स्वतःला. ऐका शेवटचा मुद्दा ऐका. ज्या वेळेला लंका जाळून आले होते, प्रभू रामचंद्राने विचारला हनुमंता सांग लंका कुणी जाळली. त्यावेळेला हनुमान सांगतो एवढी गर्दी होती मला काय सांगता येईल कोणी जाळली. प्रभू विचारताय हनुमंता खरं सांग, टीव्हीला तुझ्याच नावाची पट्टी चालली होती, सांग लंका कुणी जाळली. हनुमान सांगतो मी नहीं जाळी. किसने जलाई लंका, मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई, आपको सुनने का. बोले हाँ सुनने का. प्रभु लंका मैंने नहीं जलाई, फिर किसने जलाई. लंका तो रावण के पाप ने जलाई, लंका तो सीता के श्राप ने जलाई, लंका तो मेरे बाप ने जलाई. मी कुठंच नव्हतो प्रभू, झाकलं स्वतः. आता प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात, हनुमंता एवढं मोठं काम केलं तरी स्वतःला झाकून ठेवलं. आज हा प्रभू रामचंद्र तुला आशीर्वाद देतो का माझ्यापेक्षा जगाच्या पाठीवर तुझी जास्त मंदिरं असतील. आशीर्वाद देऊन टाकला, झाकलं, म्हणून माणूस मोठा झाला. विठाला आणि हेच तर तू आज तुकोबाराय वापरताय. देन रंक मी अनाथ विठोबार माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम पवन सुत हनुमान की. आता आवाज बरोबर यायला लागला म्हणजे प्रवास संपत आला आणि रस्ता चांगला लागला. हा ऐका, आता शेवट आहे माझा. 5 मिनिटं घेऊ का? आज जागर आहे, 5च मिनिटं घेतो. तुकोबारायनं मागणं मागितलं काहीच नाही, प्रेम द्या. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. प्रेमानंच माणूस समाधानी असू शकतो, म्हणून प्रेम द्या, प्रत्येकाला द्या. आपल्या घरातही प्रेम द्या. जे आपल्या मायबापावर प्रेम करू शकत नाही ते जगावर कधी प्रेम करतील. जे आपल्या लेकरावर प्रेम करत नाही ते जगावर कधी, शेजाऱ्यावर कधी करतील. विनंती आपल्याला सगळ्यात प्रथमतः आपल्या मायबापाचा सांभाळ करा. दादा, आईबाप सामान्य नाही, दिसणारे देव आहे. 4 दिसणारे देव आहे. कोणते कोणते? सूर्यदेव, चंद्रदेव आणि 2 देव तर असे ना, ते पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात. पहिला देव आपली आई आहे आणि दुसरा देव आपला बाप आहे. या 2 देवाची सेवा करा गाड्या, काहीच कमी पडणार नाही जीवनात तुम्हाला. मायबापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची धुरे. आणि जे का माता पितरे, ऐका ऐका, लई मोठा बंगला बांधला तुम्ही, आणा डोळ्यापुढं, खूप मोठा बंगला बांधा. आणि तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका बाजूला तुमची म्हातारी आई आणि दुसऱ्या बाजूला म्हातारा बाप बसलेला असावा. अरे लई शोभा असते दादा, त्या बंगल्याला लई शोभा असते. पण जर का म्हातारी गेली ना वट्ट्यावरची, दादा बंगल्याची शोभाच गेली. म्हातारी माणसं असताना कळत नाही किती कामाची असतात. फक्त वट्ट्यावर बसलेली असू द्या, येणारा जाणाराची धमक नाही वाकड्या नजरेनं त्या घराकडं पाहण्याची. लई कामाची असतात दादा म्हातारी माणसं. मी विनंती करून चाललो परतवाडीकरांनो, आपल्याला आपल्या मायबापाने काय कष्ट घेतले आपल्याकरता. आई तर आहेच, पण बाप काय कमी नाही ना. मला वाटतं
बापाचे जर तुम्हाला कष्ट पाहायचे ना, बाप हा पडद्याआडचा कलाकार आहे, प्रगट करत नाही, स्वतःला झाकून ठेवतो. पांचाळ बाबा आळंदीमध्ये शिकायला सगळी गरिबाची लेकरं आहे. श्रीमंताची कशाला जातील तिथं? सगळी गरिबाची लेकरं आहेत दादा आळंदीत. म्हणून मी विनंती करतो परतवाडीकरांनो, आळंदीला जर गेले ना, रिकाम्या हाताने नाही जायचं कधी. कारण ज्या वेळेला विद्यार्थी अवस्था असते ना, कोणी जर गावाकडून येणारा असला ना बाबा, असं वाटतं त्यानं खायला काहीतरी आणावं. काहीच भेटत नाही दादा तिथं. आणि म्हणून रिकाम्या हाताने नाही जायचं. ठरलं आजपासून आपलं 100-200 रुपयाचा भत्ता घ्यायचा आणि एखाद्या आश्रमावर द्यायचा. आता लई चांगली वेळ चालली आपली दादा, खूप चांगली वेळ आहे. रिकाम्या हाताने जाऊ नका. दिवाळीच्या आधी जर गेले ना, तर किमान एका विद्यार्थ्याला नवीन ड्रेस घ्या. आपल्या लेकराला एखादा वर्ष कमी घ्या, भरपूर कपडे आहे त्याला पहिलेच, पण तिथं एका लेकराला ड्रेस घ्या. ज्या दिवशी प्रत्येकाच्या अंतकरणात ही भावना तयार होईल ना, त्याच दिवशी आमच्या महाराष्ट्रात खरी दिवाळी साजरी होईल. विनंती करून चाललो आपल्याला. ज्ञानोबाराय कृपा करतील तुमच्यावर, खुश होतील तुमच्यावर. आळंदीमध्येच का जातात ही लेकरं याचं कारण आहे, कारण तिथं आमच्या अनाथाची माय बसलेली आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. म्हणून तो बाप ज्या वेळेला आळंदीला सोडवायला जातो आपल्या मुलाला, अशी एका कोपऱ्यात पेटी ठेवल्या जाते. परत निघतो ना मुलाला सोडून, डोळ्यात आसू तरंगलेले असतात, पण रडून प्रगट करत नाही. असा रुमाल लावतो, बाहेर येतो आणि एकटा ढोरागोरासारखा रडतो. मी किती बाप दाखवतो मला असे. आळंदीला आपल्या मुलाला सोडवायला आलेले बाप मुला देखत रडत नाही. ते बसमध्ये बसल्यावर घरी येईपर्यंत रडणारे बाप पाहिले मी. प्रेम करतो बाप, झाको नाही, प्रगट नाही करत तो. नाही प्रेम करतो दादा. मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं लवकर कळल. तुम्हाला विचारतो बहिणीनो, मी तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे माहिती आहे? रडाल तुम्ही, सगळ्या रडाल. कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तुमचा म्हातारा बाप बसलेला आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला की समजायचं आता आपल्याला हक्काचा उंबरा नाही राहिला चपला सोडायला. बाप आहे तोपर्यंत किती वाजता जा, कुणाच्या परवानगीची गरज नाही. तुमची आई असते, पण आईला मुलाच्या आणि सोनाच्या ताब्यात राहावं लागतं. बाप स्वतंत्र असतो. म्हणून बाप गेला का मुलीला विचार करावा लागतो, आता किती वाजता जावं, कोणाची परवानगी घ्यावी. सगळ्यात जास्त जीव बापाचा आपल्या मुलीत असतो. मुलगी बापाचं काळीज असते दादा, काळीज असते. ज्या दिवशी तुमचं लग्न झालं आठवण तो दिवस. तुम्हाला रडायला सगळे सापडले, तुमची आई, मामा, मामी, काका, काकू. तुमचा बाप नाही सापडला. का माहिती का? तो तुम्हाला सासरी जाताना नाही पाहू शकत. ज्या वेळेला आता तुम्ही बापाला पाहतात ना, सगळ्याकडं हळू जाणारी मुलगी आपल्या बापाकडं पळत जाते दादा, पळत जाते, कडाडून मिठी मारते. बाप असा ढोरागोरासारखा अंबरडा पडतो रे, ढोरागोरासारखा रडतो. ऐका ना दादा, 4 लोक मिठी सोडतात, बापाची मुलीची मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले. 4 माणसं ज्या वेळेला बापाला बाजूला करतात, रडणारा बाप मुलगी गाडीत बसताना तिच्या गाडीकडे पाहत नाही, नाही पाहू शकत तो. आता मुलगी गाडीत बसली आणि हळूहळू गाडी सुरू झाली, असा गरकन फिरला. काय आठवलं कोणास ठाव, गाडीवर अशी थाप टाकली आणि ड्रायव्हरला गाडी उभी करायला सांगितली. उभी झालेली गाडी. आता आज तुमचा बाप तुमच्या बाजूनं नाही येत बहिणीनो माझ्या, तुमच्या बाजूनं नाही आला. आज बाजू बदलली तुमच्या बापानं, जावं याच्या बाजूनं जातो. ड्रायव्हरला काच खाली करायला सांगितली, असा खाली वागतो आणि हात जोडतो. तुमच्या लक्षात आलं का बहिणीनो? तुमचा बाप अजून कोणापुढं कधीच झुकलेला नाही. ताट मानेनं जगणारा तुमचा बाप आहे, पण आज तुमच्या करता जावयासमोर स्वतःला कायमचं झुकून घेतो. तो बाप आहे दादा, तो बाप आहे. जावायला सांगतो, हे बघा बापू, काळजाचा तुकडा तोडून हातात दिलाय तुमच्या, आत्महत्या करायला प्रवृत्त करू नका. जर एखादी चूक झाली तिची नाही,
तिच्या बापाची समजा आणि गुन्हा पदरात घेत जा. तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला असेल. दिवाळीचा सण आला तर सगळ्यांची दिवाळी सजवतो. म्हातारीला लुगडं घेतो, मुलीला पैठणी घेतो, सोनाला साडी घेतो, नातवांना कपडे घेतो. पण दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहतो, त्याला बाप म्हणा. दादा तो बाप असतो रे. म्हणून एक विनंती करून चाललो मी आपल्याला, आपल्या म्हाताऱ्या बापाची सेवा नाही करता आली करू नका, पण टाकून बोलत जाऊ नका गड्या. तुम्ही ज्या वेळेला एखादा वाकडा शब्द बोलता ना, जसा पारीनं घाव घेतो जमिनीत, तसा म्हाताऱ्याच्या काळजाला घाव पडतो. एखाद्या वेळेला सून बोलली ना, म्हातारा म्हणतो परक्या घरातून आली, पण पोटचा मुलगा बोलला का सहन नाही होत बरं का. अरे 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षात जाईल. माझ्या दादानो सांभाळा, टाकून बोलत जाऊ नका. एवढीच विनंती करून चाललो. जाता जाता 2 वाक्य बोलतो, थांबलो मी, झालं कीर्तन माझं. देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले, नाही ऐकलं मी अजून. देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले, नाही ऐकलं. पण आई बापाची सेवा करता 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 देव भेटतो दादा. देव त्याच तत्वावर आमचा संप्रदाय उभा राहिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज